तिला बातमी आहे ती राजकीय वर्तुळातून 100 विधानसभा निरीक्षक नेमण्यात आलेले आहेत शिंदे गटाकडून। त्याचबरोबर प्रभारी सुद्धा नेमण्यात आलेले आहेत। या संदर्भातली ही बातमी आहे। सरकारी योजना सर्व मतदारसंघांमध्ये प्रसारित करा असे निर्देश निरीक्षकांना देण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून। सदस्य नोंदणीवर भर द्या, शिवसेना युवासेना महिला आघाडी पद नेमणूक करा अशाही सूचना करण्यात आलेल्या आहेत। शिवसेनेची वर्षावरील बैठक संपलेली आहे तर भाजपची आज आणि उद्या बैठक पार पडते आहे। त्यामुळे आगामी विधानसभेसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसल्याचं दिसून येत आहे। वर्षावरील बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या सूचना शिंदे गटातल्या पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना करण्यात आलेल्या आहेत। आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे। लोकसभेला जागा वाटपावरून उडालेला गोंधळ विधानसभेला होऊ नये यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले। शेवटच्या क्षणापर्यंतची रस्सीखेच टाळण्यासाठी सर्वच पक्षांच्या मॅरेथॉन बैठका सुरू झाल्या आहेत। आज आणि उद्या मुंबईत भाजपची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीसाठी महाराष्ट्राचे प्रभारी आणि सहप्रभारी दोघेही उपस्थित राहणार आहेत। शिवसेनेवर वर्षावर ही बैठक झाली शिवसेनेची। या दोन्ही बैठकांबाबत आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आणि अक्षय कुडकेलवार यांच्याकडून। अभिषेक, वर्षावर शिंदे गटाची बैठक पार पडलेली आहे, त्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलंय? अक्षय, शिवसेनेच्या बाबतीत बैठकीबाबत अधिक माहिती द्याल? हेमाली, आपण जर बघितलं तर आता शिवसेनेची बैठक अजून देखील सुरू आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं शिवसेनेच्या वतीने विधानसभेच्या 100 जागांवरची तयारी चालवलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात 100 निरीक्षक आणि 100 प्रभारी देखील संपूर्ण महाराष्ट्रातील 100 विधानसभा मतदारसंघासाठी नेमण्यात आलेले आहे। त्यामुळं आता येत्या काळात शिवसेना महायुतीमध्ये 100 जागांवरती दावा करणार हे स्पष्ट झालेलं आहे। दुसरीकडे आपण जर बघितलं तर ज्या काही योजना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्या किंवा शिंदे सरकारने जाहीर केल्या या सगळ्या योजनांचा प्रसार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि या योजनांची अंमलबजावणी होते की नाही या सगळ्या संदर्भात देखील जातीने लक्ष घालण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या उपस्थित असलेल्या सगळे पदाधिकारी आणि नेत्यांना दिलेल्या आहेत। तर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संघटना, शिवसेना संघटनेमध्ये जी काही पदं रिक्त आहेत ही पदं तातडीने भरण्यासंदर्भातल्या सूचना देखील एकनाथ शिंदे यांच्या होत्या। कारण मग ती कोर शिवसेना असेल, युवा सेना असेल, शिवसेना महिला आघाडी असेल, या सगळ्यामध्ये जी काही संघटनात्मक रिक्त पदं आहेत ती तातडीने भरा, जेणेकरून आपल्या पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची फौज विधानसभा निवडणुका असतील अशा वेळी आपल्याला कामी पडेल। या सगळ्या संदर्भात तुम्ही निवडणुकांच्या कामाला लागा। जो विलंब लोकसभा निवडणुकीच्या वेळी झाला होता उमेदवारी जाहीर करण्यासाठी, तशा पद्धतीचा विलंब होऊ नये याची खबरदारी घेण्यासाठीच ही बैठक होती। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका विधानसभेतील उमेदवाराला किमान 2 महिन्याचा प्रचारासाठी वेळ मिळावा अशा अनुषंगाने या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळं 2 विधानसभा निवडणुका सुरू होण्यापूर्वीच 2 महिने आधी हे उमेदवार जाहीर होऊ शकतात किंवा त्या उमेदवारांना कामाला लागण्यासंदर्भातले संकेत देखील मिळू शकतात। त्यामुळे आजची अत्यंत महत्त्वाची बैठक असणार आहे। आता येत्या काळात शिवसेनेने ज्या प्रकारे 100 ठिकाणी चाचपणी करण्याची सुरुवात केलेली आहे याचे पडसाद नेमके महायुतीवर काही पडतात का आणि या सगळ्या संदर्भात महायुती आता इतर 2 पक्ष आहेत ते किती जागांवरती आपला दावा सांगतात हे बघणंही महत्त्वाचं ठरणार आहे। हेमाली, नक्कीच आपण भाजपच्या बैठकीमध्ये काय घडते ते जाणून घेऊया। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्याबरोबर उपस्थित आहेत। अभिषेक, सर्व पक्षांनी कंबर कसली आहे हे खरं, मात्र सर्वाधिक जोर बैठका दिसत आहेत त्या भाजपच्या गोटात, कारण गेल्या आठवड्यातही काही बैठका झाल्या, आता आज आणि उद्या सुद्धा भाजपची बैठक आहे। काय भाजपची रणनीती ठरू शकते, काय घडते भाजपच्या गोटात? नक्कीच लोकसभा निवडणुकीमध्ये कुठेतरी अपयश आल्यानंतर भाजपकडनं एकूण विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। या अगोदर देखील आपण पाहिलं दिल्लीमध्ये किंवा मुंबईमध्ये अनेक कोअर कमिटीच्या बैठका झालेल्या होत्या। त्यानंतर जे प्रभारी आहेत निवडणूक प्रभारी त्यांची देखील नियुक्ती झालेली आहे आणि आता आज ही महत्त्वाची बैठक म्हणावी लागणार आहे। आज शिंदे गटाची देखील एक महत्त्वाची बैठक झालेली आहे। जागा वाटपावर त्या संदर्भात देखील चर्चा झाल्याचं कळतं आणि त्यामुळेच विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं कशा
कशा प्रकारे रोडमॅप तयार करावा यासाठी आजची बैठक ही महत्त्वाची मानली जाते. सोबतच जागा वाटप असेल, मित्रपक्ष असेल किंवा मग येणारा जी संवाद यात्रा आहे ती देखील आपण पाहायला मिळणार आणि त्यामुळे या संदर्भात सगळ्या संदर्भात चर्चा जी आहे ती आपल्याला या बैठकीमध्ये होताना पाहायला मिळेल. एकूण संवाद यात्रा निघणार आहे, त्यामध्ये 19 नेते जे आहेत ते या सगळ्या संवाद यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. 9 ऑगस्ट पासून म्हणजे क्रांती दिनापासून ही संपूर्ण यात्रा जी आहे ती आपल्याला होताना दिसणार आहे. एकूण योजना असेल, अनेक प्रकारे कशा प्रकारे सरकार काम करत आहे हे कुठेतरी पोहोचवण्याचा प्रयत्न आहे तो भाजपकडनं होताना दिसणार आहे. एकूण भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे आणि भाजप महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष असल्यानं जागा संदर्भात देखील या बैठकीमध्ये आपल्याला चर्चा होताना पाहायला मिळणार आहे. नेमका कशा प्रकारे कोणत्या नेत्याला कोणतं जबाबदारी द्यावी हे देखील निश्चित होताना पाहायला मिळेल. त्यामुळे एकूणच बघायचं तर महायुतीचे सगळेच घटक पक्ष असतील यांना कशा प्रकारे सामावून घ्यायचं, कशा प्रकारे जागा वाटप करायचं हे देखील आज निश्चिती होऊ शकते आणि 21 तारखेला जे महत्त्वपूर्ण अधिवेशन आहे पुण्यामध्ये त्या संदर्भात तिथं भाष्य आपल्याला होताना पाहायला मिळेल. नक्कीच एकूणच सर्वच पक्षांमध्ये विशेषतः महायुतीतल्या घटक पक्षांमध्ये बैठकांचा सपाटा दिसून येतो आहे. धन्यवाद अक्षय आणि अभिषेक, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.